जय शिवराय सर्वांना. तर आपण ना केमिस्ट्रीचं जे तुमची आता जी एक्झाम येणार आहे एंड सेमसाठी, त्यासाठी मी तुम्हाला केमिस्ट्री वगैरे बाकीचे पण सब्जेक्ट्स आपण जर का वेळ भेटला तर नक्की कव्हर करू. आणि जितका तुमचा मला जास्त सपोर्ट भेटेल तितकं मी बाकीचे पण सब्जेक्ट्स कव्हर करण्याचं सगळं ट्राय करेन. तर सगळ्यांनी आता आपण आज बघणार आहे केमिस्ट्रीचा युनिट 3 चालू करतोय आपण. तर छोटासा युनिट एकदम इझी आहे समजण्यासाठी. तुम्हाला मी सगळं नोट्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करणार आहे. नोट्स आपल्या जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली राहील टेलिग्राम चॅनलची. तिथून तुम्ही नोट्सला ॲक्सेस करू शकता. टेलिग्राम चॅनलवरती मी या नोट्स अपलोड करून देईन. आणि आता आपण चालू करणार आहे. तरी मला जितका सपोर्ट करता येईल तितकं सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण मी तुमचा जर का मला सपोर्ट दिसला तरच मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडताय वगैरे, आणि मी नक्की पुढचे व्हिडिओ घेऊन येईल. तर आपण आता सुरू करूया. युनिट 3. युनिट 3चं नाव काय आहे? ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल. कळलं? हा पॉलिमरवरती आणि दुसरा एक पार्ट आहे अजून, म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. आता बघा पॉलिमर म्हणजे काय, आणि तुम्ही ही जरी मी जेवढं शिकवतोय ना तेवढं जरी करून गेले तुम्ही तरी त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. तुम्ही पूर्ण आउट ऑफ द पेपर सोडून येऊ शकता. फक्त छोटासा युनिट आपण तितका बघणार आहोत आणि तुम्ही नंतर स्टडी करू शकता या नोट्समधनं. आता पॉलिमर काय आहे? पॉलिमर म्हणजे अ कंपाऊंड फॉर्म बाय जॉईनिंग मेनी स्मॉल सिम्पल केमिकल युनिट्स टू फॉर्म अ लॉंग चेन कंपाऊंड इज नोन ॲज पॉलिमर. बरोबर. आता हे कळलं नसेल तरी मी एकदा सांगतो. पॉलिमर म्हणजे काय असतं माहिती का? मी तुम्हाला एका सेपरेट पेजवर समजून सांगतो. समजा आता मी इथं काय एक्झाम्पल काय लिहिलंय की एक मोनोमर असतं आणि एक पॉलिमर असतं. तर मोनोमर म्हणजे आणि पॉलिमर म्हणजे काय असं इमॅजिन करू आपण की जे आपण गळ्यात एखादी माळ घालतो बघा. माळ घालतो म्हणजे ते मोनोमर म्हणजे काय, त्या माळीतले छोटे छोटे मणी जे असतात ना त्याला आपण मोनोमर म्हणतो. आणि आता मी तुम्हाला एक भारी एक्झाम्पल देऊन सांगतो बघा. समजा ही माळ घालताय तुम्ही, बरोबर. याशी गोल गोलवाली हे मणी, ही तुमची एक माळ बनते. हे काय आहे? एक एक हा एक मणी आहे, वापस हा एक मणी आहे. हे सेपरेट सगळे मणी, बरोबर. आणि हे सगळे मिक्स करून काय तयार होतं? एक आपली काय बनते? पूर्ण माळ बनते, बरोबर, जी आपण गळ्यात घालतो. तसंच आहे हे छोटे छोटे काय सगळे, या छोट्या छोट्यांना आपण काय कन्सिडर करणार आहे? मोनोमर. पॉलिमरच्या चॅप्टरमध्ये आपण यांना काय कन्सिडर करणार आहे की हे मोनोमर आहे. छोटे छोटे जे असतात ना हे मोनोमर आहे. आणि हे सगळे जॉईंट होऊन एकमेकांना जे बनवतात ते काय बनतात? समजा सगळे एकमेकांना जॉईंट झाले, असे सगळे काय झाले? एकमेकांना जॉईंट झाले. आणि मग जे फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो? पॉलिमर. कळलं का? हे असं नाही की ते जॉईंटच राहीन म्हणून, असं पण राहू शकतंय. समजा ही एक माळ असते, याला आपण काय म्हणतो? पॉलिमर म्हणतो, की जे सगळे मणी एकत्र येऊन जुळतात. आणि याला काय म्हणतो सेपरेटली आपण? मोनोमर. कळलं का आता पॉलिमर म्हणजे काय, मोनोमर म्हणजे काय? आता तुम्ही डेफिनेशन वाचा, लगेच कळलं. काय डेफिनेशन? एक कंपाऊंड फॉर्म बाय जॉईनिंग स्मॉल केमिकल युनिट्स. स्मॉल स्मॉल केमिकल युनिट्सला आपण जॉईंट करतो एकत्र. हे बघा इथं सगळे मोनोमर जॉईंट केलेले एकत्र, आणि सगळं मिळून काय बनन? मग एक पॉलिमर बनन. कळलं? मोनोमर म्हणजे काय? मग जो पॉलिमर आहे त्याचा एक स्मॉल युनिट, त्याला आपण मोनोमर म्हणतो. अ मोनोमर इज अ सिम्पल केमिकल सबस्टन्स ऑफ लो मॉलिक्युलर वेट. आता समजा ही सगळी पॉलिमर आहे, बरोबर. आता ही माळ म्हणजे काय? पॉलिमर आहे. तर ह्या पॉलिमरचं वेट जे राहणार आहे, समजा ह्या पॉलिमरचं वेट किती आहे? एक्स वेट आहे, बरोबर. काय आहे? एक्स वेट आहे, म्हणजे असं ते 20 किलो वगैरे. आपण काय समजू? या पॉलिमरचं वेट एक्झाम्पल म्हणून समजू की 20 kg. किती आहे? 20 kg. तर हा मोनोमर कितीचा असेल? मग याच्यात किती मोनोमर आहे? 5 मोनोमर. तर एका मोनोमरचं वेट किती झालं मग? 4 kg, बरोबर. म्हणजे काय? जी पॉलिमरचं जे वेट असतं त्याच्या परता मोनोमरचं वेट एकदम कमी असणार आहे ना. कळतंय का तुम्हाला? जे सगळ्या माळीचं वेट असणार आहे पूर्ण, जे तुम्ही गळ्यात घालता तिच्या वेट परता जो एक छोटासा मनी आहे त्याचं वेट कधी पण कमीच असणार आहे. मग बघा मोनोमर हा काय? एक छोटासा केमिकल सबस्टन्स आहे आणि त्याचं वेट पण काय असतं? कमी असतं. कळलं? आणि आपण त्याला पॉलिमरमध्ये कसं कन्वर्ट करू शकतोय?
जर का सगळे मोनोमर एकत्र येऊन जुळले तर ते कशात कन्वर्ट होतील? पॉलिमरमुळे. कळतंय का तुम्हाला? कळत असेल तर नक्की कमेंट करा की तुम्हाला आवडतंय व्हिडिओ वगैरे, आणि काही तुमच्याकडून सजेशन असेल तरी मला सांगा की दादा असं नको शिकू, तसं शिकव वगैरे, तरी मी ते चेंजेस करेन पुढच्या व्हिडिओजपासून. कळलं? आता मोनोमर काय? इथायलिन एक मोनोमर. आता तुम्ही भरपूर सारे इथायलिन कंबाईन केले तर काय बनणार आहे? पॉलिइथायलिन बनणार आहे. कळलं? आणि जर का आता एक प्रोपायलिन नावाचा एक मोनोमर असतो, जो आता तुम्ही ते सारे कंबाईन केले किती मोठे तर काय बनेल? पॉलिप्रोपायलिन. असा हा मोनोमर आणि पॉलिमरचा चार्ट आहे. तुम्ही याच्यातून एखादे 2 लक्षात ठेवले तरी चालेल, असं नाही की आपण सगळे लिहिले पाहिजे. कळलं? आता बाय फंक्शनल मोनोमर असतात. बाय फंक्शनल म्हणजे काय? अ मोनोमर मॉलिक्यूल कंटेनिंग 2 इझिली रिॲक्टिंग पोझिशन्स और ॲक्टिव्ह साइट्स फॉर्म अ लिनियर पॉलिमर मॉलिक्यूल. म्हणजे बाय फंक्शनल मोनोमर म्हणजे काय असतं की असा मोनोमर, आता बघा की हा एक काय, एक मणी आहे बरोबर. मोनोमर म्हणजे काय? आपण माळीतला एक मणी बघितला होता. मग हा एक काय, माळीतला एक मणी आहे. आणि हा फक्त कुठून कनेक्ट होऊ शकतो? एक तर ह्या साईडना आणि एक तर ह्या साईडना. जर अजून एक मणी तुम्ही ह्या साईडना कनेक्ट केला आणि एक ह्या साईडना कनेक्ट केला तर किती साईडना कनेक्ट होऊ शकतोय? 2 साईडना. मग जे मोनोमर, असे मोनोमर ज्यांना 2 साईडना बाकीचे मोनोमर कनेक्ट होऊ शकताय, फक्त 2 साईडना. कळलं? त्याला आपण काय म्हणायचं? बाय फंक्शनल मोनोमर. कळलं का? कळतंय का काय शिकवतोय मी तुम्हाला? की जर का एखादा मणी त्याला दोन्ही साईडना कनेक्ट होऊ शकताय दुसरे मोनोमर, तर ते बाय. बाय म्हणजे काय असतं? BI. बाय म्हणजे 2 असतं. नावावरूनच लक्षात ठेवू शकताय. असा मोनोमर ज्याला फक्त 2 बाकीचे मोनोमर कनेक्ट होऊ शकताय, तो बाय फंक्शनल मोनोमर. कळलं का? आता याचे एक्झाम्पल काय दिले? इथायलिन आहे, विनाइल क्लोराईड आहे, स्टायरीन आहे, पॉलिप्रोपायलिन आहे आणि ससिनिक ऍसिड असतं. कळलं? हे तुम्ही एक्झाम्पल 1-2 लिहू शकताय. आता नंतरचं काय? आता बघा, आता काय? ट्राय फंक्शनल मोनोमर. ट्राय फंक्शनल मोनोमर म्हणजे काय? मोनोमर्स हॅव्हिंग 3 रिॲक्टिव्ह साइट्स और 3 ऍक्टिव्ह पोझिशन. म्हणजे काय? असा मोनोमर म्हणजे तेच. आता एक शब्द ट्राय म्हणजे काय? ट्राय म्हणजे 3 बरोबर. ट्राय म्हणजे काय? 3. असा मनी किंवा मोनोमर ज्याला 3 साईडना दुसरे कनेक्ट होऊ शकताय. कोणत्या पण 3 साईडना. कळलं? एक तर हे असं किंवा मग 1 2 3 ही असं. म्हणजे कोणतं पण स्ट्रक्चर बनू शकते, फक्त 3 साईडना कनेक्ट होऊ शकतात. 3 ओपनिंग्स असतात. कळलं? एका मोनोमरला 3 मनी बाकीचे कनेक्ट झाले तर ते काय होणार आहे? ट्राय फंक्शनल मोनोमर. कळलं का? त्याचं एक्झाम्पल काय? ग्लिसरॉल, फिनॉल. कळलं? टेट्रा फंक्शनल म्हणजे काय? टेट्रा म्हणजे किती? 4. मग ज्याच्याकडे 4 रिॲक्टिव्ह पोझिशन्स आहे किंवा ग्रुप्स आहे, कळलं, त्याला काय म्हणायचं? टेट्रा फंक्शनल मोनोमर. कळलं? आता त्याचं एक्झाम्पल काय? ब्युटाडीन म्हणून आहे, युरिया आहे, सॉर्बिटॉल आहे, ॲसिटिलिन आहे, मॅलाइक ॲसिटिलिन आहे. हे सगळे काय झाले? त्याचे एक्झाम्पल झाले. कळलं? कळलं का तुम्हाला? माळीच्या याच्यावरनं तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? सॉरी. आता बघा, आपण रिवाईज करू 1 मिनिटात, एकदम छान मध्ये रिवाईज करू. काय होतं सांगा बरं? मी तुम्हाला काय म्हटलो? आता बघा, इथं सांगतो तुम्हाला. एका कोपऱ्यात काय असतं? एक पॉलिमर असतं बरोबर. काय काय शिकलो आपण? एकदा मोनोमर असतं. सगळे मोनोमर कंबाईन केल्यावर काय बनतं? पॉलिमर बनतं बरोबर. पॉलिमर आता काय असतं? मोनोमर कशा असतं? एक तर बाय फंक्शनल असतं, एक तर ट्राय फंक्शनल असतं आणि एक तर टेट्रा फंक्शनल असतं. बाय फंक्शनलमध्ये काय? ज्याला साईडनी 2 मनी कनेक्ट होऊ शकताय. ट्रायमध्ये काय? 3 साईडनी कनेक्ट होऊ शकताय. आणि टेट्रामध्ये काय? 4 साईडनी कनेक्ट होऊ शकताय. कळलं का तुम्हाला? हे असं मोनोमरचे प्रकार: बाय फंक्शनल, ट्राय फंक्शनल आणि टेट्रा फंक्शनल. झालं रिवाईज? कळलं इथपर्यंत? हा क्वेश्चन संपला, पाठ झाला एकदम. वापस बघण्याची पण गरज नाही. मी तुम्हाला असं शिकवणार आहे की तुम्हाला ते एकदम पाठ होऊन जायला पाहिजे डायरेक्ट.
व्हिडिओ बघता बघता, नंतर करण्याची पण गरज नाही पाहिजे. फक्त एकदा एक्झाम्पल एक एक पार्ट करून घ्या सगळ्याचे, छोट्याशा त्यांचा स्ट्रक्चर वगैरे बघून घ्या. आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर काय असतं सांगा बरं. आता यामध्ये काय आहे, एक तर थर्मोप्लास्टिक असतं. थर्मोप्लास्टिक पॉलिमर असे पॉलिमर असतात ज्यांना आपण हीट केलं तर ते काय होऊन जातं, सॉफ्ट होऊन जातं. म्हणजे तुम्ही जर का त्याला गरम केलं थर्मोप्लास्टिक पॉलिमरला तर ते सॉफ्ट होऊन जातं. त्याला जर का कूल केलं तर ते हार्ड बनतं. कळलं का. जर का तुम्ही हीट केलं तर ते सॉफ्ट होऊन जातं आणि जर का त्यांना कूल केलं तर ते हार्ड बनतात. त्याला म्हणायचं थर्मोप्लास्टिक. आणि थर्मोसेटिंग म्हणजे काय, थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर दोज विच ऑन हिटिंग डोंट बिकम सॉफ्ट. थर्मोसेटिंग हे खूप हार्ड असतात पॉलिमर, ज्यांना तुम्ही हीट जरी केलं तरी ते सॉफ्ट बनता का, नाही. हे काय असतं, थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे सिग्मा मेल टाईप असतं. यांना काही पण करा तुम्ही, ते सॉफ्ट होत नाही. आता बघा, याचं पण एक्झाम्पल एकदम भारी शिकवणार मी तुम्हाला. थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि थर्मोसेटिंग पॉलिमर काय असतं. दिस पॉलिमर्स बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग अँड हार्ड ऑन कुलिंग. हा पॉईंट आपण वरतीच बघितला की जर का त्यांना हीट केलं तर ते सॉफ्ट बनता आणि कूल केलं तर हार्ड बनता. थर्मोसेटिंगमध्ये काय, यांना तुम्ही किती पण हीट करा ते सॉफ्ट बनत नाही. आता याच्यामध्ये रिमोल्डिंग पॉसिबल आहे, म्हणजे आपण त्याचं स्ट्रक्चर वगैरे चेंज करू शकतोय ना. रिमोल्डिंग म्हणजे काय, समजा एखादं तुम्ही स्टील घेतलं, गोल्ड घेतलं, गोल्डला समजा हीट केलं किती मोठं, ते पगळल्यानंतर काय करू शकतो आपण, त्याचं स्ट्रक्चर वगैरे म्हणजे वेगळा शेप देऊ शकतोय. कळलं, तसं त्या टाईपमध्ये रिमोल्डिंग याची पॉसिबल असते, कारण की त्याला जर का हीट केलं ते सॉफ्ट होतंय ना, मग रिमोल्डिंग पॉसिबल आहे. याला तुम्ही किती पण हीट केलं तर ते सॉफ्ट होतंय का, नाही होते थर्मोसेटिंग. मग याच्यामध्ये रिमोल्डिंग पॉसिबल आहे का, नाही आहे पॉसिबल. जनरली थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आर फॉर्म बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. कसे फॉर्म होता हे थर्मोप्लास्टिक पॉलिमर जे असतात ते ॲडिशन पॉलिमरायझेशननी फॉर्म होता आणि हे कंडन्सेशन पॉलिमरायझेशननी फॉर्म होता थर्मोसेटिंग. कळलं. आता तुम्ही याला कसं लक्षात ठेवू शकताय, थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे याला प्लास्टिक बॉय नाव ठेवू शकताय आणि थर्मोसेटिंग म्हणजे सिमेंट बॉय नाव लक्षात ठेवू शकताय. म्हणजे प्लास्टिक बॉय म्हणजे का बरं म्हणतोय मी, की ते लवकर आता हीट केलं तर प्लास्टिक कसं असतं माहिती ना, जे हीट केलं तर लगेच सॉफ्ट होऊन जाईल. तुम्ही त्याला कसं पण हीट करून चेंज करू शकताय. कळलं. त्याच्यामुळे हे प्लास्टिक बॉयवरनं तुम्हाला थर्मोप्लास्टिक लक्षात राहील. आणि थर्मोसेटिंगला सिमेंट बॉयला आता तुम्ही सिमेंटला किती पण हीट करा, हीट देत राहा, दिवसभर हीट द्या, रात्रभर द्या, तरी त्याचा शेप चेंज होणार आहे का सिमेंटचा. कळलं. तर मग तुम्ही त्याला हीट करा, काही करा, तरी ते चेंज होत नाही, सॉफ्ट होत नाही आणि ते कंडन्सेशन पॉलिमरायझेशननी फॉर्म होत. कळलं. प्लास्टिक बॉय, सिमेंट बॉय यांनी लक्षात ठेवू शकताय. आता अजून याचे पुढचं बघू. जे थर्मोप्लास्टिक पॉलिमर असतं ना, ते कुठून रिसायकल होतं, समजा वेस्ट जे असतं तिथून रिसायकल होऊ शकताय. आणि जे थर्मोसेटिंग असतं ते रिसायकल नाही होत वेस्टपासनं. कळलं. वेस्टपासनं आपण त्याला रिसायकल करू शकत नाही. हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये काय सोल्युबल आहे आणि हे नाही आहे. थर्मोप्लास्टिक पॉलिमर कन्सिस्ट ऑफ, यांचं वेट काय असतं, लो मॉलिक्युलर वेट असतं आणि यांचं हाय मॉलिक्युलर वेट असतं. कसं लक्षात ठेवू शकताय की ते खूप हार्ड असतं वगैरे, त्यांना हीट केलं तरी ते सॉफ्ट होत नाही, तर मग त्यांचं मॉलिक्युलर वेट पण हाय असतं, ते हार्ड असतं, हे सॉफ्ट असतं. मी तुम्हाला सांगितलं ना ट्रिक काय दिली, प्लास्टिक बॉय आणि सिमेंट बॉय दोन्हीकडं लिहून यायचं. तुम्ही 4-5 पॉईंट तर लिहू शकताय आणि एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, पॉलिथिलीन आणि फिनॉल फॉर्मल्डिहाइड. कळलं. युरिया पण लक्षात ठेवू शकता, युरिया फॉर्मल्डिहाइड म्हणून. कळलं का. आता याच्यानंतर आहे स्पेशालिटी पॉलिमर. स्पेशालिटी पॉलिमर्स म्हणजे काय, इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक म्हणजे पॉलिकार्बोनेट असतं, बायोडिग्रेडेबल पॉलिमर PHBV किंवा बायोपॉल असतं, कंडक्टिंग पॉलिमर पॉलिॲसिलिटीन. हे एक एक्झाम्पल झाले. आता याच्यामध्ये बघणार आहे आपण की कमोडिटी थर्मोप्लास्टिक आणि इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिकचा डिफरंट. कमोडिटी थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, आज समजा एक कमोडिटी थर्मोप्लास्टिकची दुकान आहे. कारण हा एक प्लास्टिकचा शॉप आहे
आणि हा इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक का ही फॅक्टरी, कळलं का? कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो तुम्हाला. कमोडिटी थर्मोप्लास्टिक काय आहे? एक दुकान आहे, प्लास्टिकचं दुकान आहे छोटंसं. आणि ही इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक का ही फॅक्टरी आहे, इंजिनिअरिंग प्लास्टिकची फॅक्टरी डायरेक्ट, कळलं? आता बघा, जे छोटंसं दुकान राहतं तिथं काय राहणार आहे? लो लो क्वालिटी असणार आहे, लो कॉस्टमध्ये तुम्हाला सगळं भेटन. आणि जे आता हे पहिले आपण एकदा डिफरन्स बघून घेऊ, मग मी तुम्हाला मेमरी ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. हे कुठं यूज होतं? जिथं बल्कमध्ये गरज आहे किंवा हाय व्हॉल्यूम ॲप्लिकेशन जास्त प्रमाणात गरज पडते तिथं कमोडिटी थर्मोप्लास्टिक वापरतो. आता कंटेनर्स, पॅकेजिंग ह्या गोष्टी कुठं आहे? कमोडिटी थर्मोप्लास्टिकमध्ये. PVC वगैरे हे एक्झाम्पल झाले. आता इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक हाय क्वालिटीचे राहता. फॅक्टरीमध्ये बघा सगळ्या गोष्टी महाग राहतात, एक्सपेन्सिव्ह. जिथं जिथं आता फॅक्टरीमधल्या सगळ्या गोष्टी तर वापरू नाही शकत, पण जिथं छोटं ॲप्लिकेशन लागतं लो व्हॉल्यूम तिथं वापरू शकतोय. त्याच्यात काय बनतं? फॅक्टरीमध्ये मेकॅनिकल पार्ट्स वगैरे बनतात. याचं काय लिहू शकता तुम्ही? कारचे बंपर वगैरे तुम्ही फॅक्टरीमध्ये बनवले, बरोबर. आता याची मेमरी ट्रिक काय बघा, मी तुमच्यासाठी सेपरेट लिहिलं इथं. मेमरी ट्रिक काय? एक प्लास्टिक शॉप आहे जे काय करतं? दररोज चीप डेली आयटम म्हणजे एकदम सस्ते आयटम सेल करतं. जसं की प्लास्टिक बॉटल, कंटेनर, बॅग ह्या गोष्टी ते सेल करतं आणि लार्ज क्वांटिटीमध्ये बनतं, कळलं का? आपण जे प्लास्टिक शॉप आहे छोटंसं, आता हे बॉटल्स किती पण बनवू शकतो आपण. बॉटल्सला काय प्रमाण आहे? बॉटल्स काय खूप महाग गोष्ट आहे असं काही आहे का? मग कमोडिटी प्लास्टिक शॉपमध्ये बॉटल्स, कंटेनर, बॅग खूप साऱ्या प्रमाणात बनवतो आपण, लार्ज क्वांटिटीमध्ये, आणि ते स्वस्त असतं. इंजिनिअरिंग प्लास्टिक फॅक्टरी काय? फॅक्टरी म्हणजे महाग गोष्ट. स्ट्रॉंग मशीन पार्ट वगैरे बनवतो, जसं की कारचे बंपर, हेल्मेट्स, स्काय बूट्स वगैरे बनवतो. आणि आपण काय लगे काय कारचे बंपर असे किती मोठे थोडी बनवून ठेवणार आहे. जशी ऑर्डर आली तसं थोडं 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 बनवतं ना. मग ही स्मॉल क्वांटिटीमध्ये बनवले राहतात. पण यांची क्वालिटी काय असते? बॉटलवानी थोडी असते क्वालिटी की पाय दिला तर लगेच काय होऊन जाईल, म्हणजे चपून जाईन ती, कळलं? ही बॉटलसारखी थोडी असते एकदम सॉफ्ट आणि हाय क्वालिटीचे असतात. तुम्ही बंपरला किती पण फोर्स लावा तरी ते मोल्ड होत नाही वगैरे, कळलं का इथपर्यंत? आता मेमरी ट्रिक कसं लक्षात राहायचं. आता यानंतर बघणार आहे आपण इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक. आपली जी प्लास्टिक फॅक्टरीची दुकान होती का फॅक्टरी, त्या फॅक्टरीला आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे, कळलं? इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? हा एक ग्रुप ऑफ मटेरियल आहे ऑप्टेन फ्रॉम हाय पॉलिमर रेझिन, कळलं? हे इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक काय? असा ग्रुप ऑफ मटेरियल आहे, एक ग्रुप आहे मटेरियलचा, जो कशापासून भेटतो आपल्याला? हाय पॉलिमर रेझिन पासून भेटतो, कळलं? आणि जर का तुम्ही त्याला कम्पेअर केलं, आता ही फॅक्टरी आहे, ह्या फॅक्टरीला जर का तुम्ही त्या छोट्याशा प्लास्टिकच्या शॉपसोबत कम्पेअर केलं, आपण आता जे मागचं उदाहरण बघितलं, छोट्याशा प्लास्टिकच्या शॉपसोबत कम्पेअर केलं, तर काय राहणार आहे? जे कमोडिटी म्हणजे जे नॉर्मल प्लास्टिकची दुकान होती त्याच्या परतात ही हाय लेवललाच राहणार आहे ना फॅक्टरी, कळलं का? उस छोटे से प्लास्टिक की क्या औकात है जो क्या फॅक्टरी के सामने टिक पाए, कळलं का? कसं लक्षात ठेवू शकताय तुम्ही? उस छोटे से प्लास्टिक दुकान की क्या औकात है जो इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक की फॅक्टरी के सामने टिक पाए, कळलं का? आणि इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक कशाने बनतं? असं ग्रुप ऑफ मटेरियल आहे जे हाय पॉलिमर रेझिन पासून भेटतं. आणि त्याला जर का तुम्ही कमोडिटी थर्मोप्लास्ट दोघांना जर का कम्पेअर केलं, कळलं? आपले पॅरेंट्स नाही का कम्पेअर करता, बघतो शर्माजी का बेटा ऐसा, शर्माजी का बेटा वैसा, कम्पेअर केल्यावरती तसं कम्पेअर करायचं आपण दोघांना. तर कोण चांगलं राहणार आहे? जी फॅक्टरी राहणार आहे तिच्यामध्ये स्ट्रॉंग प्रोडक्ट, हाय सगळं थर्मल स्टॅबिलिटी वगैरे जास्त राहतं. प्लास्टिकच्या दुकानात काय छोटंसं काहीच नसतं, कळलं? आता जी फॅक्टरी राहते इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक, तिचे ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत आपण. काय काय? हाय थर्मल स्टॅबिलिटी, थोडे लक्षात ठेवा काहीतरी. हाय टेन्साईल स्ट्रेंथ, हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ, हाय फ्लेक्झिबिलिटी, एवढे 4 लक्षात ठेवले तरी चालून जातील, कळलं? आता ह्या प्रॉपर्टीजमुळं काय होतं? सगळं हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे, हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ आहे, हाय फ्लेक्झिबिलिटी, याच्यामुळं काय होतं की जे मेटल्स आहे सगळे हे यूज इन सगळ्या मेटल्सच्या जागेवरती वापरले जात आहे इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक. ॲलॉईज, ग्लास, सिरॅमिक्स
आणि यांची ॲप्लिकेशन कुठं ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्समध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये हे इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक वापरलं जातं. आणि हे 1 ते 1.5 पटीनं 1 to म्हणजे 1 ते 5 पटीनं 5 पटीनं हे काय कम्युडिटी प्लास्टिक्स करता जास्त महाग आहे. कळलं? जे छोट्याशा पिशव्या बॉटल्स वगैरे त्या शॉपमध्ये भेटायच्या तुम्हाला आणि जे फॅक्टरीमध्ये बनतं हे किती 5 पटीनं महाग आहे जास्त. कळलं? आता बघा इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक म्हणजे काय. पॉलिकार्बोनेट्स आर थर्मोप्लास्टिक पॉलिस्टर. कमर्शियल नेम काय पॉलिकार्बोनेट हे एक्झाम्पल झालं. आता त्या एक्झाम्पलचं कमर्शियल नेम काय आपण नाही म्हणतो का दुसरं नाव राहतं. तुम्हाला जे घरी बोलत असन किंवा मग तुमची वाली तुम्हाला बोलत असन की बाबू शोना वगैरे ते जे आपलं निक नेम पडलेलं राहतं ना, तसंच या पॉलिकार्बोनेटचं पण काय एक कमर्शियल नेम म्हणतो आपण त्याला. त्याला काय म्हणू शकतो आपण लेक्सन किंवा मर्लॉन नावाचं. कळलं? पॉलिकार्बोनेट काय आर अ ग्रुप ऑफ थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स कंटेनिंग कार्बोनेट ग्रुप इन देअर केमिकल स्ट्रक्चर. आता जे पॉलिकार्बोनेटचं एखादं स्ट्रक्चर असं बघा, हे स्ट्रक्चर आहे बरोबर. या स्ट्रक्चरमध्ये कोणता ग्रुप प्रेझेंट असतो, कार्बोनेट ग्रुप प्रेझेंट असतो. कळलं का? पॉलिकार्बोनेटचा हे पॉलिकार्बोनेट्स यूज इन इंजिनिअरिंग. हे काय स्ट्रॉंग आहे, एक टफ मटेरियल आहे. कळलं? ऑप्टिकली ट्रान्सपरंट आहे, इझिली वर्क म्हणजे मोल्ड वगैरे करू शकतो आपण त्याला. कळलं? हे स्ट्रक्चर तुम्ही लिहू शकताय पॉलिकार्बोनेटचं. कळतंय का पॉलिकार्बोनेट? कळलं इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिक म्हणजे काय. एकदम पाठ करून घ्या डायरेक्ट, नंतर आपल्याला बघायची पण गरज नाही पडली पाहिजे. कळलं? प्रॉपर्टीज ऑफ पॉलिकार्बोनेट काय. इट इज अन अमॉर्फस पॉलिमर विथ अट्रॅक्टिव्ह इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज सच ॲज हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे, व्हेरी हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे, हायली ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे, हायर लाईट ट्रान्समिटन्स आहे. याच्यामधनं तुम्ही एक लक्षात ठेवू शकताय कोणतं पण काय हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे पॉलिकार्बोनेटची. मी हे कसं लक्षात ठेवलं होतं सांगतो. IMT² लक्षात ठेवलं होतं म्हणजे हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ आहे आय वरून, एम वरून काय हाय मेल्टिंग पॉईंट आहे, टी वरून हाय टेन्साईल स्ट्रेंथ आणि हायली ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे. डबल टी आहे ना T² म्हणल्यावरती. हाय टेन्साईल स्ट्रेंथ असतील, हाय ट्रान्सपरंट प्लास्टिक असतं. कळलं? हे बाकीचं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे आपल्याला जास्त ह्या PDF मध्ये जास्त लिहिलेलं आहे मी. तुम्हाला जितकं लक्षात राहील तितकंच तुम्ही लक्षात ठेवू शकताय. कळलं का? आता पॉलिकार्बोनेटचे ॲप्लिकेशन बघायचे. ॲप्लिकेशनसाठी आपण एकदा ॲप्लिकेशन बघून घेऊ, मग मी तुम्हाला याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे ज्याने की तुम्ही हे ॲप्लिकेशन लक्षात ठेवू शकताय. सिक्युरिटी कंपोनंट्स काय बुलेट प्रूफ मटेरियल. सिक्युरिटी म्हणजे काय बुलेट प्रूफ मटेरियल असतं. वेस्ट फॉर विंडोज ऑफ व्हेकल्स अँड हाऊसेस. हेल्मेट हेल्मेट्स वगैरे जे असतात ना ते सिक्युरिटीसाठीच वापरले जातं ना आपल्याला. मग पॉलिकार्बोनेटला आपण सिक्युरिटी कंपोनंटसाठी वापरू शकतोय. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये कुठं वापरलं जातं, जे इन्सुलेटर्स बनता, प्लग, सॉकेट्स, स्विचेस, हे सगळे इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे ना, यांना बनवण्यासाठी पण वापरले जातं पॉलिकार्बोनेट. नंतर डेटा स्टोअर करायचा आहे तुम्हाला कुठं, मग CD DVD हे सगळं काय डेटा स्टोअर करण्यासाठी यूज होतं, तर मग तिथं पण यूज होतं. ऑप्टिकल ॲप्लिकेशन म्हणजे काय गॉगल्स, सेफ्टी गॉगल्स, LCD, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले स्क्रीन्स वगैरे असतात ना ज्या, यांच्यामध्ये पण वापरलं जातं पॉलिकार्बोनेट. कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये कसं विंडो ग्लास वगैरे इथं वापरलं जातं. अदर ॲप्लिकेशन म्हणजे हाऊसिंग ॲपरेटस जसं की हेअर ड्रायर, कॅमेरा, बायनोक्युलर बॉडीज, फूड कंटेनर, कुकिंग युटेन्सिल्स म्हणजे जे भांडे वगैरे असताना घरातले त्यामध्ये पण पॉलिकार्बोनेट वापरलं जातं. कळलं? आता तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देतो मी हे लक्षात ठेवण्यासाठी. जर का कोणी पण विचारलं ॲप्लिकेशन्स ऑफ पॉलिकार्बोनेट काय, तर तुम्हाला पहिले काय आठवलं पाहिजे माहिती का, सिडोको. काय आठवलं पाहिजे, सिडोको. सिडोको नाव आठवलं पाहिजे. सिडोको म्हणजे काय ॲप्लिकेशन ऑफ पॉलिकार्बोनेट. आता बघा S वरून काय, ह्या S वरनं आहे
हे सिक्युरिटी कंपोनंट्स, बरोबर. ईवरनं काय, ह्या ईवरनं आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, बरोबर. डीवरनं काय, डीवरनं आहे डेटा स्टोरेज, आणि ओवरनं काय ऑप्टिकल ॲप्लिकेशन्स, सीवरनं काय कन्स्ट्रक्शन मटेरियल, आणि ओवरनं अदर ॲप्लिकेशन. कळलं, राहिलं का लक्षात? हे बघा, एसवरनं काय सिक्युरिटी कंपोनंट्स, ईवरनं काय इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, डीवरनं डेटा स्टोरेज, ओवरनं ऑप्टिकल ॲप्लिकेशन्स, सीवरनं कन्स्ट्रक्शन मटेरियल, आणि ओवरनं अदर ॲप्लिकेशन्स. कळलं, एकदम छानशा नोट्स आहे या, आणि ह्या तुम्ही वापरू शकताय तुमच्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क पाडण्यासाठी. तर ह्या नोट्सची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे टेलिग्राम चॅनलची. तिथे जाऊन तुम्ही फक्त एक छोटासा गुगल फॉर्म आहे तो फिल करून नोट्सला ॲक्सेस करू शकताय. कळलं, आता बघा, आत्ता आपण बघणार आहे कसं वाटतंय तुम्हाला शिकवलेलं. मी छान वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि आपण टार्गेट ठेवणार आहोत की ह्या व्हिडिओला कमीत कमी 150 लाईक्स क्रॉस झाले पाहिजे. किती छोटंसं टार्गेट ठेवलं आपण, किती 150 लाईक्स क्रॉस झाले पाहिजे, तर आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही सपोर्ट दाखवला तरच मला मोटिवेशन भेटेल आणि मी नेक्स्ट व्हिडिओजसाठी प्रिपेअर करू शकतोय. कळलं, आता सेफ्टी गॉगल्स. आता बघा, पहिले क्वेश्चन घेऊ. गिव्ह रिझन्स फॉर द पॉलिकार्बोनेट इज यूज फॉर, व्हाय पॉलिकार्बोनेट इज यूज फॉर. पॉलिकार्बोनेट हे का वापरलं जातं, जे सेफ्टी गॉगल्स आहे, बुलेट प्रूफ ग्लास आहे, रूफिंग शीट्स आहे, CD DVD आहे, यांना बनवण्यासाठी का वापरतो आपण पॉलिकार्बोनेट. कळलं, का बरं वापरतो सांगा बरं. आता आपण बघणार सेफ्टी गॉगल्समध्ये का वापरतो आपण पॉलिकार्बोनेट, कारण त्याची ऑप्टिकल क्लिअरिटी हाय असते. कळलं, सेफ्टी गॉगलसाठी म्हणजे जे गॉगल्स वगैरे घालता तुम्ही त्यामध्ये पण आपण कुठं पॉलिकार्बोनेट वापरलं जातं. म्हणजे का बरं वापरलं जातं, कारण ऑप्टिकल क्लिअरिटी म्हणजे जे दिसतं आपल्याला ती क्लिअरिटी काय हाय. बुलेट प्रूफ ग्लासमध्ये का वापरलं जातं सांगा बरं, कारण पॉलिकार्बोनेट इज अ बुलेट प्रूफ मटेरियल अँड ट्रान्सपरंट मटेरियल. आता बुलेट प्रूफ ग्लास वगैरे, आता बुलेट प्रूफ एखादं मटेरियल आहे जे ज्याच्यातून आरपार दिसतच नाही, तर मग ते आपण एखाद्या काचीला लावू शकतोय का. बुलेट प्रूफ काच वगैरे जे असतं ग्लास, त्याच्यातून आपल्याला आरपार दिसलं पाहिजे ना, मग त्यामुळे पण बुलेट प्रूफ ग्लासमध्ये आपण पॉलिकार्बोनेट वापरतो. रूफिंग शीट्समध्ये का वापरतो, कारण तुम्ही त्याला किती पण हाना, इम्पॅक्ट स्ट्रेंथ त्याची हाय असते आणि टेन्साईल स्ट्रेंथ पण हाय असते. म्हणजे काय, मार सहन करण्याची क्षमता, त्याला काय म्हणतो आपण इम्पॅक्ट स्ट्रेंथ काय, तुम्ही त्याला किती पण मार द्या तरी ते सहन करू शकतंय रूफिंग शीट्स. आणि ताण म्हणजे काय, असं खेचणं. एखादा वायर आहे समजा हा पेन, याला तुम्ही दोन्ही साईडला ओढलं तर याच्यावर काय पडतोय, या पेनवरती ताण पडतोय. जी टेन्साईल स्ट्रेंथ असते म्हणजे ताण सहन करण्याची शक्ती. कळलं, त्याला म्हणतो आपण, ती शक्ती मालिकामधली शक्ती नाही, ही ताण सहन करण्याची शक्ती आहे. कळलं. आणि CD DVD मध्ये का बरं वापरतो, कारण हे टफ थर्मोप्लास्टिक आहे, हायली ट्रान्सपरंट आहे, त्यामुळं आपण ते CDs किंवा DVDs मध्ये पण वापरतो. कळलं. आता हे झालं पॉलिकार्बोनेट बद्दल. आता आपण बघणार आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर का असतो, हा एक नॅचरल पॉलिमर आहे. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, नॅचरल पॉलिमर आहे. असा पॉलिमर, आता बघा, सिंथेटिक पॉलिमर्स आर अँड प्लास्टिक्स हे सगळे नॉन बायोडिग्रेडेबल. कळलं, जे सिंथेटिक पॉलिमर्स असतात, प्लास्टिक्स असतात, हे नॉन बायोडिग्रेडेबल. आपल्याला काय बघायचं, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, नॅचरल पॉलिमर. कळलं. बायोडिग्रेडेशन ऑफ पॉलिमर इज अ प्रोसेस कॅरीड आउट बाय बायोलॉजिकल सिस्टम. म्हणजे जे बॅक्टेरिया असतात, फंगाय वगैरे असतात, हे काय करतात, काही एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे असे पॉलिमर जे डिग्रेड होता. म्हणजे आपण कसं म्हणतो की एखाद्या गोष्ट, आता समजा बघा, भाजीला वगैरे तुमच्या काही एखादी भाजी आहे, तिला तुम्ही 1-2 दिवस ठेवलं, त्याच्यात काय होणार आहे,
जम्स बॅक्टेरिया वगैरे जे फंगाय वगैरे येणार आहे सगळं ते असं खाऊन घेतील, म्हणजे डिग्रेडच झाल्यासारखं आहे ना बायोडिग्रेडेबल. तसं त्या प्रकारमध्ये जे बॅक्टेरिया फंगाय राहतात ना, किंवा मग जे एन्व्हायरमेंटची कंडिशन राहते समजा एन्व्हायरमेंटल, ह्या गोष्टींमुळं जे पॉलिमर बायोडिग्रेड होता त्यांना म्हणतो आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर. कळलं? असे सबस्टन्सेस जे ब्रोकन डाऊन म्हणजे कळत आहे ना तुम्हाला, असे सबस्टन्सेस जे ब्रोकन डाऊन होतं एन्व्हायरमेंटल इफेक्ट असो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय झालं तर बॅक्टेरिया फंगाय यांच्यामुळं जे ब्रोक डाऊन होता त्यांना म्हणतो आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर. हे बायोलॉजिकली डिग्रेड होता. कळलं? एक जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर असता हे असं मटेरियल आहे हे बायोलॉजिकली डिग्रेड होऊन जातं. आता हे कशामुळं होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम यांना डिग्रेड करू शकताय, किंवा जे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतात जसं की टेम्परेचर, मॉइश्चरची कंडिशन, सॉल्ट वगैरे. आणि नेचर ऑफ पॉलिमरचं काय हायड्रोफिलिक आहे की हायड्रोफोबिक आहे, की त्यांच्यामध्ये सी सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे, ॲरोमॅटिक चेन आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींवरनं ठरलं जातं की ते बायोडिग्रेड होईन का नाही. ह्या सगळ्या कंडिशन्स असतात यांच्यामुळं ते पॉलिमर बायोडिग्रेडेबल पॉलिमर बनतं. कळलं? आता बघा, जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर असतात त्यांना आपण लार्ज स्केलमध्ये मॅन्युफॅक्चर नाही करू शकत, कारण हे खूप कॉस्टली असतं. कळलं? हे जास्त कॉस्टली असतं. यांची डज नॉट पजेसेस हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ पण नसते. याचं एक्झाम्पल काय, PHBV म्हणजे काय, पॉलीहायड्रॉक्सी ब्युटारेट हायड्रॉक्सी व्हॅलरेट. कळलं? PHBV म्हणजे काय, पॉलीहायड्रॉक्सी ब्युटारेट हायड्रॉक्सी व्हॅलरेट. कळलं? आता यानंतर आपण बघणार आहोत, काय बघणार आहोत सांगा बरं. हे झालं PHBVचं स्ट्रक्चर बायपॉल. हे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. PHBVला बाबू सोनावालं नाव काय आहे, बायपॉल पण म्हणू शकतो आपण. कळलं? आपण इथून पुढं असंच म्हणणार आता काय, की समजा एखाद्या गोष्टीला जर काही निकनेम वगैरे असलं तर PHBVचं बाबू सोनं नाव काय, बायपॉल. कळलं? आता आपण नेक्स्ट काय बघणार आहोत, एक मिनटं. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत प्रॉपर्टीज काय PHBVच्या. जसं जसं HV कंटेंट वाढतो तसं तसं काय होतं, पॉलिमर फ्लेक्झिबिलिटी टफनेस पण वाढत जातो. कळलं? PHBV जे आहे त्याचं जसं जसं HV म्हणजे काय, असं HV जर का कंटेंट जर का वाढला त्याच्यामध्ये तर त्याची फ्लेक्झिबिलिटी पण वाढते आणि टफनेस पण वाढतो. PHBVचा रेजिस्टन्स ऑइलसाठी गुड आहे. हे मॉइश्चर रेजिस्टन्स इम्परमिएबल आहे. हे 9 pHच्या वरती हायड्रोलिसिसमध्ये जातं, आणि म्हणजे हायड्रोलिसिसमध्ये कधी जातं आहे 9 pHच्या वरती, आणि 3 pHच्या खाली असलं तर ते हायड्रोलिसिसमध्ये जातं. कळलं? हे तुम्ही वाचून घेऊ शकता, इझी पॉईंट्स आहे. यानंतर आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन्स काय, ॲप्लिकेशन्स PHBVचे काय. आता मेडिकल फील्डमध्ये वापरलं जातं. तुम्हाला जर का कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम पाहिजे असेल, ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जर का कंट्रोलमध्ये पाहिजे असेल तिथं मेडिकल फील्डमध्ये वापरलं जातं. किंवा पॅकेजिंगमध्ये कसं, जे फिल्म्स असतात, ब्लो मोल्डेड बॉटल्स, कोटिंग ऑन पेपर्स, हे पॅकेजिंगमध्ये, मोल्डेड आर्टिकल्समध्ये. ॲग्रिकल्चरमध्ये कुठं वापरलं जातं, ते मल्चिंग वगैरे जे असतं तुम्हाला माहीत असेल, जे शेतकरी मुलं आहे त्यांना माहीत राहतं हे मल्चिंग वगैरे काय असतं. नेटिंग, ट्वाईन, या सगळ्या ॲग्रिकल्चरमध्ये वापरलं जातं. आणि 5वं काय, डिस्पोजेबल पर्सनल हायजीन जे असतं तिथं पण वापरलं जातं. कळलं? आता याला तुम्ही कसं लक्षात ठेवू शकताय, MP काय, MP हा खूप मॅड आहे. कळलं का? जो MP असतो तो खूप मॅड असतो. कळलं? MP हा मॅड आहे. आता M वरून काय, मेडिकल फील्ड लक्षात ठेवू शकताय. P वरून काय, पॅकेजिंग लक्षात ठेवू शकताय. M वरून वापस मोल्डेड आर्टिकल्स, A वरून ॲग्रिकल्चर, आणि D वरून डिस्पोजेबल पर्सनल हायजीन. या छोट्या छोट्या टेक्निक आहे ज्याने तुम्ही एक्झाममध्ये जर काय ॲप्लिकेशन
शक्यतो ॲप्लिकेशन आठवतच नाही, कोणालाच नाही आठवत शक्यतो जास्त तर. कारण एका युनिट आता 4-4, 5-5 युनिट तुम्हाला स्टडी करायला लागतं एक्झामसाठी. भरपूर जागेवरती प्रत्येक युनिटमध्ये ॲप्लिकेशन्स असते, तुम्ही कोणतं कोणतं लक्षात ठेवणार. म्हणून त्याच्यासाठी असे छोटे छोटे ट्रिक्स बनवत जा की ज्याने तुम्हाला ते लक्षात राहील सगळ्या गोष्टी. कळलं का? आता यानंतर आपण बघणार आहे व्हॉट इज बायोडिग्रेडेबल पॉलिमर. गिव्ह 3 फॅक्टर्स अफेक्टिंग बायोडिग्रेडेशन प्रोसेस ऑफ पॉलिमर. गिव्ह 2 ॲप्लिकेशन्स ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. कळलं? आता बायोडिग्रेडेबल पॉलिमर काय आहे? आता हे बघितलं ना आपण, हा क्वेश्चन बघितला आपण, हा आय थिंक रिपीट झालेला आहे यामध्ये. बायोडिग्रेडेबल पॉलिमर बघितलं आपण, जे मायक्रो ऑर्गॅनिझम, एन्व्हायरमेंट यांच्यामुळे जे बायोडिग्रेड होतं एखादं पॉलिमर ते. आता याचे ॲप्लिकेशन्स बघा, मेडिकल फील्ड, पॅकेजिंग, ॲग्रिकल्चर. कळलं का? हे बघितलं आपण सगळं. त्यानंतर आपण काय बघणार आहे, एक कंडक्टिंग पॉलिमर काय असतं ते बघणार. काय असतं सांगा बरं कंडक्टिंग पॉलिमर. व्हॉट इज द स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट फॉर अ पॉलिमर टू शो कंडक्टिव्ह प्रॉपर्टी. गिव्ह एक्झाम्पल ऑफ अ कंडक्टिंग पॉलिमर. अशा कोणत्या स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट एखाद्या पॉलिमरच्या की जे कंडक्टिव्ह प्रॉपर्टी शो करण, आणि आपल्याला एक एक्झाम्पल द्यायचं आहे त्याचं. कळलं? तर स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट काय एखादं पॉलिमर टू शो कंडक्टिव्ह प्रॉपर्टी. जर का कंडक्टिव्ह प्रॉपर्टी दाखवायची असेल तर काय स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट राहतं, ते हायली क्रिस्टलाइन पाहिजे आणि प्लेनर स्ट्रक्चर पाहिजे. त्याच्यामध्ये काय पाहिजे, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड प्रेझेंट पाहिजे, ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट पाहिजे आणि लिनियर चेन पाहिजे. काय नाव लक्षात ठेवणार आहे सांगा बरं तुम्ही. काय राहणार आहे एखाद्या स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट काय की हायली क्रिस्टलाइन आहे, हायली क्रिस्टलाइन आहे. दुसरं काय आहे, प्लेनार स्ट्रक्चर आहे, प्लेनार स्ट्रक्चर आहे. त्यानंतर काय पॉईंट आहे सांगा बरं, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड आहे. काय कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट पाहिजे. त्यानंतर ॲरोमॅटिक रिंग पाहिजे, ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट पाहिजे आणि लिनियर चेन प्रेझेंट पाहिजे. कळलं? लिनियर चेन प्रेझेंट पाहिजे. तर हे 5 पॉईंट पाहिजे की स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट ह्या टू शो कंडक्टिव्ह प्रॉपर्टी. कळलं? ती थेरी नका लक्षात ठेवत बसू. काय पाहिजे, हायली क्रिस्टलाइन, प्लेनर स्ट्रक्चर, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड, ॲरोमॅटिक रिंग आणि लिनियर चेन. कळलं? आता याचे एक्झाम्पल ऑफ कंडक्टिंग पॉलिमर काय, पॉलिॲनिलीन असन, पॉलिफिनायलिन असन, पॉलिॲसिटिलीन असन. कळलं? हे 3 एक्झाम्पल आहे. पॉलिॲनिलीनचं स्ट्रक्चर बघू शकताय, पॉलिफिनायलिनचं स्ट्रक्चर पण सोपं आहे, पॉलिॲसिटिलीन काय सगळं रिपीटच होत जातं रिकर्जनच्या टाईपमध्ये, तुम्ही लिहू शकता. आता एवढं जरी पार्ट केलं, पार्ट नाही समजून घ्या, पार्ट करा, जे तुम्हाला कळन त्या गोष्टींना. इतकं जरी तुम्ही बघितलं ते तुम्ही पुढचं आपाप लिहू शकताय जॉईन करून. याच्यामध्ये एवढं जरी बघितलं तरी हे लिहिता येईल. याच्यामध्ये पण हा एवढा पार्ट जरी बघितलं तरी इतकं लिहू शकताय. कळलं? आता बघा कंडक्टिंग पॉलिमर काय असता, आपल्याला कंडक्टिंग पॉलिमरचे टाईप सांगायचे आणि त्यामध्ये डोपिंग एक्सप्लेन करायची. कळलं? आता बघा कंडक्टिंग पॉलिमर्स हे काय, ऑर्गॅनिक पॉलिमर्स आहे. कंडक्टिंग पॉलिमर्स म्हणजे असे पॉलिमर्स जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. कळलं का? कंडक्टिंग पॉलिमर्स म्हणजे काय असतं, कंडक्टिंग पॉलिमर असे पॉलिमर जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. बरोबर? आता ते 2 प्रकारचे राहतं कंडक्टिंग पॉलिमर. आता कोणते कोणते 2 प्रकार राहतात आपण ते बघणार आहोत. आता 2 प्रकार बघा सॉरी, इंट्रिन्सिकली कंडक्टिंग पॉलिमर असता पहिलं म्हणजे, आणि दुसरं एक्सट्रिन्सिकली कंडक्टिंग पॉलिमर. आता इंट्रिन्सिकली कंडक्टिंग पॉलिमर म्हणजे काय, पॉलिमर्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ऑफ देअर ओन, म्हणजे जे स्वतःची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता किंवा कंडक्ट करता, त्याला काय म्हणायचं आपण, इंट्रिन्सिकली कंडक्टिंग पॉलिमर. कशामुळं त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रिसिटी कशामुळं कंडक्ट होती, कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट राहतं, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड प्रेझेंट राहतो. कळलं? या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या, की इंट्रिन्सिकली कंडक्टिंग पॉलिमर म्हणजे काय, जे स्वतः इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करता,
का बरं कंडक्ट करता? कारण त्यांच्याकडं डबल बॉन्ड, कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. आता हे पॉलिॲसिटिलीनचं एक्झाम्पल लक्षात ठेवू शकताय तुम्ही. आता एक्सट्रिन्सिकली कंडक्टिंग पॉलिमर म्हणजे तुम्हाला कळलंच असं नेमकी काय, त्याच्या विरुद्ध म्हणजे काय, विरुद्ध नाही सॉरी, पण असं पॉलिमर जे आपण काहीतरी मेटल पावडर वगैरे, मेटल फिलामेंट, ग्रॅफाईट पावडर, आता एक तर मेटल पावडर किंवा मेटल फिलामेंट किंवा ग्रॅफाईट पावडर ह्या गोष्टी जर का त्याच्यात ॲड केल्या तर ते कंडक्ट करतं. कळलं? एक्सटेन्सिकली कंडक्ट हे स्वतः कंडक्ट करत नाही, त्यामध्ये आपल्याला काहीतरी एक्सटर्नली ॲड करायला लागतं, नंतर ते कंडक्ट कळलं. आणि एक्सटर्नली आपण एखाद्या गोष्टीमध्ये काही ॲड करायचं ठरवलं तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डोपिंग म्हणतो. आता डोपिंग काय असते नेमकी? बाय डोपिंग कंडक्टिंग पॉलिमर विथ कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड कंडक्टिव्हिटी ऑफ पॉलिमर कॅन बी इन्क्रीज. म्हणजे कंडक्टिव्हिटी तर असती समजा थोडीफार, पण आपण ती इन्क्रीज कशी करू शकतोय? डोपिंग केल्यानं आपण बघितलं होतं बघा, पी टाईप, एन टाईप वगैरे जे असतं ना, एक्सट्रिन्सिकली सेमी कंडक्टरचे प्रकार होते बघा, त्यामध्ये आपण बघितलं होतं की डोपिंग करतो आपण. तसंच राहतं डोपिंगनी. काय होतं, आपण एखाद्या गोष्टीमध्ये डोपिंग केली तर त्याची स्ट्रेंथ वगैरे सगळं वाढू शकतोय. आपण जर का डे टू डे लाईफमध्ये बघितलं तर अशा काही गोष्टी राहतात ज्यांना डोपिंग करून त्यांची कॅपॅसिटी, स्ट्रेंथ वगैरे वाढवली जाते, त्यालाच म्हणतो आपण डोपिंग. आता डोपिंग पण दोन प्रकारचे असतात, एक तर पी डोपिंग आणि दुसरी म्हणजे एन डोपिंग असते. तर पी डोपिंग म्हणजे काय? पी डोपिंग काय? लेविस ॲसिड I2BR2 FeCl3 PF6 ASF5 याला आपण पी डोपंट्स म्हणून यूज करू शकतोय. कळलं? कोणाकोणाला? I2BR2 FeCl3 PF6 AS5 हे आपले पी डोपंट्स झाले, बरोबर. याच्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती डेव्हलप होतो? पॉलिमर चेनवरती. कळलं? जी पॉलिमर चेन असते, समजा आता इथं बघा ही पॉलिमर चेन आहे ना, या पॉलिमर चेनवरती आपल्याकडे काय आलं आहे? पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. आणि जे डोपंट्स म्हणून यूज केले ते आपण, त्यांच्यावरती काय चार्ज आला आहे? निगेटिव्ह चार्ज आला आहे. कळलं? आता पॉझिटिव्ह चार्ज येणं म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीवर पॉझिटिव्ह चार्ज कधी होतो? जो इलेक्ट्रॉन रिलीज करतो, बरोबर. मग इलेक्ट्रॉन रिलीज केला असेल तेव्हा तो पॉझिटिव्ह चार्ज आला ना, आणि जो घेतो त्याच्यावरती काय होतो? निगेटिव्ह चार्ज होतो. कळलं? आता पॉलिमर मॉलिक्यूल ॲक्च्युली लुजेस द पाय इलेक्ट्रॉन टू हॅलोजन ॲटम. बघितलं? जो पॉलिमर मॉलिक्यूल आहे तो काय करतो? एक पाय इलेक्ट्रॉन कोणाला देऊन टाकतो? हॅलोजन ॲटमला देऊन टाकतो, असं समजायचं. जो देतो, आता जो देणार राहतो तो चांगले कर्म करतोय ना. समजा तुम्ही एखाद्या मंदिरात वगैरे गेला, तिथं बेगर्स वगैरे बसलेले असतात, बरोबर. मग तुम्ही काय करता? त्यांना 1 रुपया 2 रुपये देता तुमच्या ह्याच्यानुसार. मग तुम्ही काय झाले? चांगले माणूस झाले ना. तुमच्यावरती काय, तुम्ही पॉझिटिव्ह आहे. मग जो देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि तो घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. कळलं? मग जो पॉलिमर मॉलिक्यूल राहतो तो पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो हॅलोजन ॲटमला, I3ला, आणि मग हॅलोजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज होतो. आयोडीन मॉलिक्यूल अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉलिमर, म्हणजे तेच आयोडीननी काय केलं? इलेक्ट्रॉन घेतला. द पॉझिटिव्हली चार्ज पॉलिॲसिटिलीन मॉलिक्यूल इज रॅडिकल कॅटायन ऑर पॅलॉरॉन. कळलं? जो हा एक रॅडिकल कॅटायन झाला. आता पॉलिॲसिटिलीनचं जे होतं, आता पूर्ण काय झालं याचं? डोप्ड पॉलिॲसिटिलीन हे एक एक्झाम्पल झालं. कळलं? हे झालं पी डोपिंग, म्हणजेच लेविस ॲसिड वगैरे हे यूज करतो आपण डोपंट्स म्हणून, आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, आणि त्याचं एक्झाम्पल असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. थोडं वरच्यावर लक्षात ठेवा. एन डोपिंगमध्ये काय राहतं? त्याला आपण लेविस बेस म्हणतो, NaLiK. हे आपण काय यूज करू शकतोय? सांगा बरं, काय यूज करू शकतोय? एन डोपंट्स म्हणून यूज करू शकतोय. आता सॉरी, रिड्युसिंग एजंट्स डोनेट्स अ पेअर, म्हणजे हा काय करतो? आता Na जो प्लस असतो तो काय करतो? इलेक्ट्रॉन पहिल्यांदा काय करायचो आपण? इथून इलेक्ट्रॉन इकडे द्यायचो. आता काय करतोय? इथून इथं देतोय, म्हणजे पॉलिमर चेनला इलेक्ट्रॉन देतो आपण. दिस मेक्स पॉलिमर चेन. त्यामुळे काय होतं? पॉलिमर चेन तो इलेक्ट्रॉन घेते म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि ते कंडक्टिंग होऊन जातं. कळलं? आता याचे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकताय. रिचार्जेबल बॅटरीज असतील, ऑप्टिकल फिल्टर्स असतील, तुम्ही वाचून शकता. एकदम इझी एक्झाम्पल काही नाही. सेन्सर्स वगैरे असतील, आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुठं वापरतो आपण? LED लाईट, LED डेटा स्टोरेजवरती, अजून
लाईट एमिटिंग वॉलपेपर्स असतात, फोटो व्होल्टॅइक सेल टेलिकम्युनिकेशन सिस्टम्स असते, या गोष्टीमध्ये ते वापरलं जातं. इथं आपला पार्ट 1 संपलेला आहे चॅप्टरचा. आपण पार्ट 2 चालू करणार आहे. पार्ट 2 मधले शक्यतो जास्त क्वेश्चन विचारले जातात. ग्राफीन वगैरे, नॅनो मटेरियल, हे क्वेश्चन असे की जे फिक्स पडतात. तर पार्ट 1 कडे तुम्ही जास्त लक्ष नसेल दिलं तरी चालेल, पण पार्ट 2 कडे जास्त लक्ष द्या, शेवटपर्यंत बघा. कारण पार्ट 2 हा छोटा आहे, पण जास्त प्रश्न पार्ट 2 मधनेच पडतात. कळलं? आता आपण या पहिले मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही आता सेकंड इयरला जाशान, थर्ड इयरला जाशान, तुम्हाला इंटर्नशिप वगैरे हा एक टॉपिक असतो किंवा इंटर्नशिप एक सब्जेक्टच असतो डायरेक्ट, जो तुम्हाला प्लेसमेंटसाठी गरजेचा असतो. त्याचं सर्टिफिकेट वगैरे लागतं तुम्हाला. तर त्याचं पूर्ण ट्रेनिंग वगैरे आम्ही चालू करणार आहे थोड्या दिवसांमध्ये. तर तुम्ही ते आमच्या चॅनलवरती राहणार आहे, शक्यतो इंस्टाग्राम चॅनलवरतीच राहील. तर इंस्टाग्रामचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाका. वन नाईट इंजिनियर म्हणून तुम्ही बघू शकताय. आणि एकदा वन नाईट इंजिनियरला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ज्या अपडेट्स वगैरे असतात SPPU बद्दल किंवा मग इंटर्नशिपचं रेंज किंवा प्लेसमेंटबद्दल, या सगळ्या अपडेट्स तुम्हाला त्या चॅनलवरती मी प्रोव्हाइड करणार. कळलं? तर फॉलो करायला विसरू नका, नक्की फॉलो करा. आता काय, व्हॉट इज नॅनो मटेरियल? गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स विथ अन एक्झाम्पल. बरोबर, नॅनो मटेरियल काय आहे ते सांगितलंय. आता डेफिनेशन ऑफ नॅनो मटेरियल काय? नॅनो मटेरियल्स आर डिफाईन्ड ॲज अ सेट ऑफ सबस्टन्सेस वेअर ॲटलिस्ट वन डायमेन्शन इज लेस दॅन अप्रॉक्सिमेटली 100 नॅनोमीटर. कळलं? नॅनो मटेरियल्स म्हणजे काय? असा सबस्टान्स ज्याची एक तरी डायमेन्शन ही 100 नॅनोमीटर परता छोटी आहे. कळलं? 100 नॅनोमीटरपेक्षा एक तरी डायमेन्शन ज्या सबस्टन्सची छोटी असते त्याला आपण नॅनो मटेरियल म्हणू शकतोय. कळलं का? आता नॅनो मटेरियल तुम्हाला ह्या डेफिनेशनचा अर्थ पुढे एकदम चांगला कळलं. आता बघा, नॅनो मटेरियलला कसं क्लासिफाय करतो आपण? पहिले म्हणजे 0 डायमेन्शन असतं. 0 डायमेन्शनमध्ये काय? दिस आर द मटेरियल्स हॅव्हिंग ऑल डायमेन्शन्स मेजर विदिन द नॅनो स्केल. म्हणजे आता आपण काय म्हणतो, कमीत कमी एक तरी डायमेन्शन पाहिजे जी 100 नॅनोमीटर, 1 ते 100 नॅनोमीटरमध्ये असेल. बरोबर. पण 0 डायमेन्शनमध्ये काय होतं माहिती का? सगळ्याच डायमेन्शन ह्या 1 ते 100 मध्ये असतात. म्हणजे डायमेन्शन कोणत्या कोणत्या? आता XYZ 3 असू शकताय ना. बघा, आता 0 डायमेन्शन म्हणजे काय की हा एक प्रकारचा डॉट आहे नॅनो मटेरियल म्हणजे. कळलं? एक्स पण काय नॅनो मटेरियलमध्ये प्रेझेंट आहे, एक्स ॲक्सिस पण. नंतर जी Z डायमेन्शन आहे ती पण आहे आणि Y डायमेन्शन पण आहे. मला एक सांगा, आता तुम्ही जर का एक्सला पण 1 ते 100 नॅनोमीटरमध्ये ठेवताय, वायला पण 1 ते 100 मध्ये ठेवताय आणि झेडला पण, तर तुम्हाला ते कसं दिसणार? एक डॉट म्हणून दिसन ना, की ज्याची काही डायमेन्शनच नाही. कळलं? आता डॉट 0 डायमेन्शन म्हणजे कोणतीच डायमेन्शन नाही, तर मग ते डॉट म्हणून दिसन तुम्हाला. कळलं? आता 1 डायमेन्शन म्हणजे काय? दिस आर द मटेरियल्स हॅव्हिंग 2 आउट ऑफ 3 डायमेन्शन दॅट आर मेजर विदिन द नॅनो स्केल. 3 पैकी 2 डायमेन्शन ह्या नॅनो स्केलमध्ये असून. बघा, एक्स आणि झेड ही काय? एक्स आणि झेड ही एकदम छोटी राहणार आहे आणि वाय थोडीशी मोठी राहील, कारण ती NM मध्ये नाही. मग बघा, आता याची समजा एक्स ॲक्सिस कशी, हे बघा, ही डायग्राम कशी येते. ही डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. आता बघा, आपल्याला काय सांगितलं की ज्या 2 आहे समजा, कोणत्या कोणत्या 2? ही पण नॅनोमीटरमध्ये आहे आणि ही पण नॅनोमीटरमध्ये. बरोबर. आता याची डायग्राम कशी काढू शकताय तुम्ही? आता बघा, हा एक पॉईंट झाला. बरोबर. आता ही पण ॲक्सिस नाही त्याला, ही पण ॲक्सिस एकदम 0च आहे आणि ही पण 0 आहे. मग इथं पण काही नाही येणार आणि इथं पण काही नाही येणार. बरोबर. मग ही ॲक्सिस तर आहे ना त्याला Z डायमेन्शन, मग ही थोडीफार दिसन तुम्हाला. कळलं? मग आपण असं एक काढू शकतोय, ज्याने की तुम्हाला एक काय भेटल? नॅनो ट्यूब किंवा नॅनो रॉड याचं एक्झाम्पल असतं. याला तुम्ही काय म्हणू शकताय? नॅनो रॉड म्हणू शकताय. कळलं? आणि याचं एक्झाम्पल काय राहतं? हा एक काय झाला? नॅनो पार्टिकल झालं. काय झालं? नॅनो पार्टिकल. कळलं? याची डायमेन्शनच नाही, 0 डायमेन्शन आहे म्हणजे कोणतीच नाही, म्हणून नॅनो पार्टिकल.
याला जे वन डायमेन्शन आहे त्याला एक तरी डायमेन्शन राहील म्हणून वन डायमेन्शन दिली. आता आपण काय बघणार आहे, टू डायमेन्शन. टू डायमेन्शन मध्ये काय होतं की फक्त एकच डायमेन्शन ही नॅनोमीटरमध्ये असते, कळलं. ज्या दोन डायमेन्शन असता त्या नॅनोमीटरमध्ये नाही राहत आणि एक राहते टू डायमेन्शनमध्ये, कळलं. आता मग टू डायमेन्शन कशी राहू शकते, आता तुम्ही एखादी 2D डायग्राम बघितली का, समजा 3D कसं असतं बरोबर, 3D तुम्ही असा बॉक्स काढत असं ही झाली 3D डायग्राम बरोबर. तर मग 2D कसं असतं शक्यतो, 2D असतं, एक मिनटं, आता बघा कसं असतं, ही झाली 3D डायग्राम आपली बरोबर. ही कोणती डायग्राम झाली, 3D डायग्राम. आणि आता आपण कोणती डायग्राम बघणार आहे, 2D डायग्राम कशी राहील मग, एक तास राहील बरोबर. ही 2D डायग्राम झाली ना, एक पेज आहे समजा, हे बुकचं काय झालं, हे पेज झालं. हे पेज कशा राहणार आहे, हे एकदम एकच कोटिंग आहे ना याला, मग हे काय झालं 2D मध्ये असतं आपलं पेज जे असतं का ते, म्हणजे एकच लेयर असते त्याला, कळलं. मग आता हे झालं 2D मध्ये. आणि नंतर काय बघणार तुम्ही, 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हणजे काय, असं याला काय म्हणू शकताय तुम्ही, नॅनो फिल्म. फिल्म म्हणजे काय, एक लेयर असते, याचं नाव देऊ शकताय तुम्ही काय, नॅनो फिल्म म्हणू शकता याला, कळलं. आता मग काय राहिलं, 3 डायमेन्शनलमध्ये असं एखादं मटेरियल ज्यामध्ये तिन्ही पण डायमेन्शन या नॅनो स्केलमध्ये नसता, कळलं. म्हणजे एक पण डायमेन्शन छोटी नसणार आहे, त्या सगळ्या डायमेन्शन मोठ्या असणार. मग 3D मध्ये तुम्ही असं इमॅजिन करू शकताय, कळलं का. 1D असं, 2D असं आणि 3D असं. समजलं का तुम्हाला. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन, याला मी स्टार मार्क करून ठेवतो. हा तुम्हाला काही पण पेपरला करूनच जायचा, एकदम इझी क्वेश्चन हा पडतोच, कळलं. आता यानंतर हे बघा, तुम्ही ते एक्झाम्पल बघू शकताय की 0D असं दिसतं, 1D असं दिसतं, 2D मध्ये एक शीट असते आणि 3D मध्ये असं स्ट्रक्चर असतं, कळलं. आता बघा, ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ, म्हणजे इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ नॅनो मटेरियल आहे. हा एक तर ऑप्टिकल प्रॉपर्टी आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे, मेकॅनिकल आहे आणि मॅग्नेटिक आहे. तर ह्या प्रॉपर्टी तुम्ही बघू शकता. आता ऑप्टिकल प्रॉपर्टीज काय, वन ऑफ द मोस्ट फॅसिनेटिंग अँड युजफुल प्रॉपर्टी ऑफ नॅनो मटेरियल्स इज देअर ऑप्टिकल प्रॉपर्टीज. व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅनो मटेरियल इन्क्लूड देअर यूज इन ऑप्टिकल डिटेक्टर्स. म्हणजे काय, ऑप्टिकल प्रॉपर्टी का बरं वापरली जाते की नॅनो मटेरियलची ऑप्टिकल प्रॉपर्टी जी असते ती चांगली असते, म्हणून ते कुठं कुठं वापरलं जातं, ऑप्टिकल डिटेक्टर्समध्ये वापरतो आपण, लेझरमध्ये वापरतो, सेन्सर, इमेजिंग, इथं आपण हे काय वापरतो, नॅनो मटेरियल वापरलं जातं, कळलं. आता नॅनो मटेरियलचं कशावरती डिपेंड करतं, बघा ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅनो मटेरियल कशावरती डिपेंड करते, त्याला तुम्ही लक्षात ठेवू शकताय 4S. ऑप्टिकल प्रॉपर्टीज नॅनो मटेरियलची कशावरती डिपेंड करते, तर या S वरती डिपेंड करते, 4S वरती. कशावरती डिपेंड करते, 4S वरती. आता 4S म्हणजे काय, साईजवरती डिपेंड करते, शेपवरती डिपेंड करते, सरफेसवरती डिपेंड करते आणि सराउंडिंग, कळलं. आता समजा नॅनो मटेरियलच्या ऑप्टिकल प्रॉपर्टीजचा प्रश्न विचारला तुम्हाला पेपरमध्ये, तर तुम्ही काय लिहिणार आहे की ही एक मोस्ट इम्पॉर्टंट ऑप्टिकल प्रॉपर्टीज आहे नॅनो मटेरियलची. आणि ती नॅनो मटेरियल कशामध्ये यूज केलं जातं, ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅनो मटेरियल कशामध्ये यूज केली जाते, ऑप्टिकल डिटेक्टर्समध्ये, लेझर्समध्ये, सेन्सर्समध्ये, हे तुम्ही लिहू शकता एक्झाम्पल. आणि त्यामध्ये ऑप्टिकल प्रॉपर्टीज कशावरती डिपेंड करते, 4S वरती, साईज, शेप, सरफेस आणि सराउंडिंग, कळलं इथपर्यंत. आता तुम्ही एक्झाम्पल लिहू शकताय की द शेप कॅन हॅव अ ड्रामॅटिक इन्फ्लुएन्स ऑफ ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल नॅनो स्ट्रक्चर. म्हणजे एक एक्झाम्पल काय, जर का तुम्ही थोडा जरी चेंज केला CDSC सेमीकंडक्टरमध्ये टू नॅनो साईज पार्टिकल अल्टर्स द ऑप्टिकल प्रॉपर्टी. म्हणजे जर का याचं CDSC जे आहे आपल्याकडं त्याची जर का तुम्ही शेप चेंज केला किंवा साईज चेंज केली तर त्याची जी ऑप्टिकल प्रॉपर्टी आहे ती पण चेंज होणार आहे, कळलं. कळलं का इथपर्यंत. ही CDSCचं एक्झाम्पल पण लिहू शकता तुम्ही ऑप्टिकल प्रॉपर्टीमध्ये.
आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, या पहिले इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज घेण्याच्या पहिले वापस एकदा सांगतो की ह्या सगळ्या नोट्सची लिंक मी टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे व्हिडिओच्या. तुम्ही गुगल फॉर्म भरून ह्या नोट्सला ॲक्सेस करू शकताय आणि तुम्हाला मी तिथं PYQ वगैरे थोडंफार टाकत चालन, म्हणजे तुम्हाला इझी जाईन. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील, इम्पॉर्टंट क्वेश्चनची PDF वगैरे सगळं मी तिथं शेअर करत जाईन, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलचा ॲक्सेस घेऊ शकताय. आणि ह्या व्हिडिओचं टार्गेट माहिती ना आपलं काय, 150 लाईक्सच्या वरती लाईक्स केल्या पाहिजे, तर आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि जितक्या लवकर आपण सब्जेक्ट्स कव्हर करण्याचं ट्राय करणार आहे तितके करणार, कळलं. तर तुमच्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करा चॅनल, आणि तुम्हाला हेल्प होईल सगळं, म्हणजे स्टडी करण्यासाठी एकदम इझिली शिकवतोय मी. तुमच्यासाठी एक्झाम्पल वगैरे घेतोय. तुमच्याकडून काही सजेशन असतील मला ते पण सांगा, मी ते चेंजेस करेल पुढच्या व्हिडिओपासून. समजलं. आता आपण घेणार इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज काय, प्रॉपर्टीज ऑफ नॅनो मटेरियल आर डिफरंट देन देअर बल्क मटेरियल. म्हणजे एक बल्क मटेरियल म्हणजे जास्त मोठं मटेरियल, आणि नॅनो मटेरियल काय असतं, छोटं असतं. त्यांचे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, एक बल्क मटेरियल आहे समजा, हे झालं बल्क मटेरियल आणि झालं नॅनो मटेरियल. तर या दोन्हीची इलेक्ट्रिकल, हे सगळं एकाच मेटलनी बनलेलं आहे समजा, S मेटलनी बनलेलं आहे सेम, बरोबर. आणि पण तरी पण यांची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज काय राहणार आहे, वेगळी वेगळी राहणार आहे, कळलं. नॅनो मटेरियल एस्पेशली नॅनो ट्यूब वायर विथ डिक्रीजिंग डायमीटर ऑफ द वायर, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता समजा बघा, ही समजा एक काय नॅनो ट्यूब आहे किंवा नॅनो रॉड झाला, बरोबर. आणि इथं पण ही एक नॅनो ट्यूब किंवा नॅनो रॉड. तर तुम्ही याची साईज छोटी केली, इथून समजा इलेक्ट्रॉन पास होत होते, बरोबर. तर इथे जास्त जागा होती इलेक्ट्रॉन पास होण्यासाठी. इथून एका टायमिंगला फक्त एकच इलेक्ट्रॉन पास होईल, कळलं का. म्हणजे साईज जर का छोटी केली तर काय होतं सांगा बरं, काय होतं, जी कंडक्टिव्हिटी असते तिथला अफेक्ट होतो, कळलं का. कळलं. साईज, आता तुम्ही समजा ना एक मोठं ट्यूब आहे तुमच्याकडं, त्याच्यातून पाणी जास्त जात आहे, बरोबर. पहिले मोठे, तुम्ही नंतर त्याला छोटं एक नळी आहे, नळीमधून किती थोडंसं पाणी जाणार आहे ना, मग पाण्यावरती अफेक्ट होत आहे, जास्त पाण्यात जागी थोडं पाणी जात आहे. मग तसंच तुम्ही लक्षात ठेवू शकता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमध्ये काय होतं, जी इलेक्ट्रिसिटी फ्लो करते, म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स फ्लो करता ते कमी फ्लो होणार आहे, त्यामुळं कंडक्टिव्हिटीवरती अफेक्ट होईल, कळलं. आता मेकॅनिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक अँड सिरॅमिक नॅनो मटेरियल आर इन्फ्लुएन्स बाय पोरोसिटी, साईज आणि फिल्टर यूज. मेकॅनिकल प्रॉपर्टीज पण कशावरती डिपेंड करते, समजा पोरोसिटी, साईज वगैरे हे जर चेंज झालं तर ती मेकॅनिकल प्रॉपर्टी पण चेंज होणार, कळलं. हे तुम्ही वाचून घेऊ शकताय, इझी सगळं. मॅग्नेटिक प्रॉपर्टी वगैरे काय असतं, बल्क, गोल्ड, प्लॅटिनम गोल्ड हे नॉन मॅग्नेटिक आहे, पण ते जर का त्याच्या नॅनो साईजमध्ये मॅग्नेटिक आहे, कळलं. म्हणजे समजा तुमच्याकडं गोल्ड बल्कमध्ये इतकं गोल्ड आहे आपल्याकडं, हे मॅग्नेटिक आहे का, याला तुम्ही मॅग्नेट जवळ घेऊन गेले, समजा तुम्ही इथं मॅग्नेट आणलं, बरोबर. समजा हे झालं मॅग्नेट, मॅग्नेट आणलं तुम्ही याच्यापाशी नेलं, मॅग्नेट जर का जवळ नेलं तर हे मॅग्नेट ह्या बल्क गोल्डला चिपकन का, सांगा बरं. हे दोन्ही अट्रॅक्ट करतील का, नाही करणार, कारण हे बल्क गोल्ड आहे. दोन्ही जर का मॅग्नेट असले किंवा मग याच्यामध्ये थोडी मॅग्नेटिक प्रॉपर्टी असली तरच अट्रॅक्ट करते ना, बल्क गोल्ड अट्रॅक्ट नाही होत. पण काय होणार आहे, जे छोटंसं गोल्ड असतं म्हणजे नॅनो गोल्ड असतं, आपण म्हणू शकतो नॅनो साईजमध्ये, आणि इथं जर का तुम्ही मॅग्नेट नेलं जवळ तर हे अट्रॅक्ट करेल का बरं, सांगा बरं. कारण याच्याकडं मॅग्नेटिक प्रॉपर्टी आलेली थोडीशी, कळलं. बल्क गोल्डला नसते आणि याच्यात असते, म्हणजे असा फरक पडतो, कळलं का, बल्कमध्ये आणि नॅनो पार्टिकल्स. हे तुम्ही वाचून घेऊ शकताय, इझी सगळं. यानंतर काय, ॲप्लिकेशन्स ऑफ नॅनो मटेरियल. आता ही डायग्राम वगैरे बघू शकताय तुम्ही इथं, एकदा दाखवून देतो मी सगळं, म्हणजे डायग्राम वगैरे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलं आहे. फक्त तुम्हाला या नोट्स थ्रू जायचं, अभ्यास करायचा आणि तुम्ही आउट ऑफचा पेपर लिहून यायचा, कळलं का. आता बघा, इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल काय आहे, नॅनोफेज सिरॅमिक्स. नॅनोफेज सिरॅमिक्स म्हणजे काय, हे दिस आर सिरॅमिक्स मटेरियल मेड ऑफ नॅनो साईज पार्टिकल.
हे एक सिरॅमिक्स मटेरियल असते, कशाने बनतं, नॅनो साईज पार्टिकल्स. ही थोडी लँग्वेजनं थोडीशी हार्ड होती, म्हणून मी एक सिम्पल लँग्वेजमध्ये इथं लिहिलं आहे प्रत्येक पॉईंट, कळलं. आणि हे काय असतं, नॅनोफेस सिरॅमिक्स स्ट्रॉंगर असतं, ब्रिटल नसतं आणि हाय टेम्परेचरवर पण वर्क करू शकतंय. नॅनो स्ट्रक्चर्ड सेमीकंडक्टर काय, याच्याकडे काय असते, एक लाईट ॲब्झॉर्बिंग प्रॉपर्टी असते. नॅनो साईज मेटॅलिक पावडर काय, ही गॅस टाईट मटेरियलसाठी यूज होते, त्याचं प्रोड्यूस करण्यासाठी. मॅग्नेटिक नॅनो कंपोजिटमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी असते. आणि पॉलिमर बेस कंपोजिट काय, पॉलिमर मिक्स विथ नॅनो पार्टिकल्स बिकम स्ट्रॉंगर, लायटर अँड मोर ड्युरेबल. जर का पॉलिमरला तुम्ही मिक्स केलं नॅनो पार्टिकलसोबत तर ते स्ट्रॉंगर होतं, लायटर होतं आणि मोर ड्युरेबिलिटी असते, कळलं. आता व्हाय प्रॉपर्टीज ऑफ नॅनो मटेरियल्स आर डिफरंट अँड स्पेशल फ्रॉम देअर बल्क मटेरियल, कळलं. आता आपण काय बघणार आहे, मच ग्रेटर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो दॅन देअर कन्व्हेन्शनल फॉर्म. आता ही एक प्रॉपर्टीमध्ये काय, आता जितके जास्त ॲटम्स असतील सरफेसवरती, बरोबर, तितकी जास्त रिॲक्शन होणार आहे. आणि जितकी जास्त रिॲक्शन होईल तितकी जास्त ॲक्टिव्हिटी होणार आहे. आणि जितकी जास्त ॲक्टिव्हिटी झाली तितकं जास्त ते कॅटलिस्ट चांगलं काम करणार आहे, कळलं. सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो याची एक प्रॉपर्टी आहे, ज्यावरती आपण काय लिहू शकतोय, जितके जास्त ॲटम्स असतील सरफेसवरती तितकी जास्त रिॲक्शन होईल, जितकी जास्त रिॲक्शन होईल तितकी जास्त ॲक्टिव्हिटी होईल आणि एक गुड कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट करेल. क्वांटम इफेक्ट काय असतो, जर का साईज नॅनोमध्ये असेल नॅनो पार्टिकल तर इलेक्ट्रॉन्स हे डिफरंटली बिहेव करतात, जसं की कलर चेंज करतील किंवा लाईट एमिटिंग, इलेक्ट्रिसिटी, या सगळ्या गोष्टी डिफरंटली बिहेव करतात, ते कळलं. रिड्यूस इम्परफेक्शनमध्ये काय लिहू शकताय, नॅनो पार्टिकलचं काय एक फ्युअर इम्प्युरिटीज असत्या, त्यांचं स्ट्रक्चर चांगलं असतं आणि मोर स्टेबल बनत आहे, कळलं. मोर स्टेबल बनले तर मग ते काय बनतं, स्ट्रॉंगर बनतं. एखादी गोष्ट जी स्टेबल आहे ती स्ट्रॉंगर असते, कळलं. व्हॉट इज ग्राफिन, आता ग्राफिन काय, एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ग्राफिन विथ द हेल्प ऑफ डायग्राम, गिव्ह इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन ऑफ ग्राफिन. आता सिंगल शीट ऑफ ग्राफाईटला आपण काय म्हणतो, ग्राफिन. आता जे ग्राफाईटचं स्ट्रक्चर असतं त्याच्यातली तुम्ही जी एक शीट असते वरची ती जर काढली तर त्याला आपण काय म्हणतो, ग्राफिन. आता ग्राफिन हे कसं का बरं, ग्राफिन इज अ नेम फॉर हनीकोम शीट ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजे जी हनीकोम शीट ऑफ कार्बन ॲटम्स असते त्याला आपण काय नाव दिलंय, ग्राफिन नाव दिलंय. इट इज अ सिंगल लेअर ऑफ कार्बन ॲटम्स ऑर्गनाइज इन अ हेक्झॅगोनल लॅटिस. म्हणजे एक सिंगल लेअर, एक पेज टाईपचं असतं. ही एक लेअर झाली, बरोबर. आता ही एक लेअर झाली. आता याच्यावरती आपण हे दुसरं पेज ॲड केलं खालून तर ही कोणती लेअर झाली, ही सेकंड लेअर झाली. पण ही जी सिंगल लेअर आहे का, याला आपण काय म्हणतो, ग्राफिन. आणि ते हेक्झॅगोनल लॅटिसमध्ये अरेंज असतं. हे 2 डायमेन्शनल मटेरियल आहे आणि बिल्डिंग ब्लॉक. आता तुम्ही किती मोठे ग्राफिन जर का कंबाईन केले तर तुम्हाला काय भेटतं, ग्राफाईट मटेरियल भेटतं, कळलं. पुढं तुम्हाला डायग्रामवरतून दाखवतो मी. आता बघा याच्यामध्ये काय राहतं, जे सगळे कार्बन्स राहतात ते sp2 हायब्रिडाइज राहतात. म्हणजे 1s2 2s2 2px1 2py1 2pz0, कळलं. इच sp2 हायब्रिडाइज कार्बन इज अटॅच टू 3 अदर sp2. म्हणजे एक कार्बन ॲटम जो आहे तो बाकीच्या 3 कार्बन ॲटमला अटॅच असतो. बघा ही शीट राहती हेक्झॅगोनल लॅटिसमध्ये प्रेझेंट असतं. ही एक शीट झाली आता, बरोबर. याला तुम्ही असं इमॅजिन करू शकता, ही एक शीट झाली. याच्या खाली किती मोठ्या शीट असल्या किंवा याच्यावरती किती मोठ्या शीट असल्या तर मग काय बनणार, आपलं ग्राफाईट बनणार, कळलं. हे हार्डर दॅन डायमंड राहतं, जे ग्राफिन राहतं ते आपलं. ग्राफिन हे स्ट्रॉंगेस्ट मटेरियल आहे आणि वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट मटेरियल आहे, सो कॅन बी यूज टू एनहान्स द स्ट्रेंथ ऑफ ऑर्डर मटेरियल. म्हणजे जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीची स्ट्रेंथ वाढवायची तर तुम्ही त्याच्यामध्ये ग्राफिन यूज करू शकताय. इट्स हाय इलेक्ट्रॉन मोबिलिटी इज 100 टाइम फास्टर दॅन सिलिकॉन, कळलं. ट्रान्सपरन्सी 95% पर्यंत राहते ॲप्रॉक्सिमेट. हाय थर्मल कंडक्टिव्हिटी राहते. वाचू शकताय तुम्ही, सोपं आहे. आता ग्राफिन हे कुठं कुठं वापरलं जातं, गॅस डिटेक्शनसाठी वापरलं जातं, टिश्यू इंजिनिअरिंगमध्ये वापरलं जातं, अजून
पॉलिमर कंपोजिट्स वगैरे बनवायचे असेल तर तिथं वापरलं जातं. कळलं ग्राफिन. आता यानंतर काय, यानंतर तुम्ही बघू शकताय की ड्रग डिलिव्हरी कॅन्सर थेरपीसाठी वापरलं जातं. एनर्जी स्टोरेज मटेरियल, फिल्ट्रेशन मटेरियल इथं वापरलं जातं. कळलं. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन नॅनो ट्यूब्स, एक्सप्लेन विथ फिगर व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ SWNT. SWNT म्हणजे काय, सिंगल वॉल्ड नॅनो ट्यूब असतं ते. आता बघा, नॅनो मटेरियलची साईज काय असती, 1 ते 100 नॅनोमीटरमध्ये आपण बघितलंय पहिलं, बरोबर. स्ट्रक्चर काय, कार्बन नॅनो ट्यूब्स आर द मेंबर्स ऑफ फुलड्रीन फॅमिली अँड कॅन बी इमॅजिन अ सिलेंडर. म्हणजे आता बघा, याचं तुम्हाला सांगतो मी. हे काय झाली, ग्राफिनची एक शीट झाली, बरोबर. ही ग्राफिनची शीटला जर का तुम्ही फोल्ड केलं तर ती अशी बनणार आहे. समजा हे पेज आहे, मी काय केलं, या पेजला फोल्ड केलं असं, बरोबर. फोल्ड केल्यानंतर तुम्हाला ते कसं दिसणार आहे, असं दिसणार आहे ना. तर मग जर फोल्ड करून हे काय झालं, सिंगल लेअर झाली ना. ही बघा, ही सिंगल लेअर आहे, कोणती, ही सिंगल लेअर झाली. ही सिंगल लेअर आहे, तर मग काय झालं, हे असं नका इमॅजिन करू, हे असं धरतो मी, कळलं. आता ही एक सिंगल लेअर झाली, तर हे काय झालं, सिंगल वॉल कार्बन नॅनो ट्यूब झालं, बरोबर. सिंगल वॉल कार्बन नॅनो ट्यूब. आता बघा, मी याला खालचं पण बनवून दाखवतो तुम्हाला कसं आहे. आता ही झाली मल्टी लेअर, बघा याच्यात ही खालची मल्टीपल किती प्रेझेंट आहे, 3-4 शीट प्रेझेंट आहे माझ्याकडे पण. बघा 1, 2, ही तिसरी आणि चौथी शीट प्रेझेंट. आता मी केलं याचं फोल्ड, बरोबर. असं फोल्ड केलं, बघा तुम्हाला किती शीट दिसत आहे इथं, प्रॉपरली नाही दिसणार पण मग तरी तुम्ही इमॅजिन करू शकताय. बघा हे बघा, एक लेअर, त्याच्यानंतर ही दुसरी लेअर, त्याच्यानंतर ही तिसरी चौथी लेअर अशा आहे इथं, बरोबर. या लेअर झालं. मग हे मल्टी वॉल्ड कार्बन नॅनो ट्यूब असतं आणि सिंगल वॉल्ड कार्बन नॅनो ट्यूब असतं. आणि या सगळ्या शीट कशाच्या असत्या, ग्राफिनच्या असतं, कळलं. आता याची डायमीटर काय असते, डायमीटर ऑफ कार्बन नॅनो ट्यूब ही फ्यू नॅनोमीटरमध्ये असते. आता याचे 3 टाईप असू शकते, आर्मचेड असन, झिगझॅग किंवा मग कायरल असू शकतं. याच्या मी डायग्राम दाखवलं तुम्हाला, पुढं आहे डायग्राम, त्यावरनं तुम्हाला इझिली कळेल. आता नॅनो ट्यूब्स हे सिंगल वॉल असतं आणि मल्टी वॉल असतं. आपण बघितलंय सिंगल वॉल आणि मल्टी वॉल, हे दोन्ही पण बघितलं. हे डायग्राम तुम्ही पेपरमध्ये काढू शकताय, कळलं. आता बघा, ही एक आर्मचेड असते, ही झिगझॅग असते आणि ही कायरल असतं, कळलं. अशी स्ट्रक्चर असू शकताय त्यांची. ही डायग्राम तुम्ही नाही पण काढली तरी चालतं, हिची की काढू नका ही डायग्राम. याचं पण तुम्ही हे स्ट्रक्चर नाही काढले तरी चालतं ना, असं काढू शकताय, कळलं, पेपरमध्ये. आता प्रॉपर्टीज, ॲप्लिकेशन्स वगैरे वाचून घ्या. ड्रग डिलिव्हरी वगैरे, लाईट वेट स्पेसक्राफ्ट वगैरे बनवण्यामध्ये यूज होतोय, कळलं. आता यामध्ये काय, फिल्ट्रेशन असन, हायड्रोजन स्टोरेज डिव्हाइस असन, वॉटरप्रूफ और क्रीज रेजिस्टन्स फॅब्रिक्स असन, ॲज अ कंडक्टर मास्क, बॉडी पार्ट इम्प्लांटेशन असन, कॅटलिस्ट वगैरे म्हणून आपण त्याला यूज करू शकतो. आता क्वांटम डॉट्स काय, क्वांटम डॉट्स आर सेमीकंडक्टर नॅनो पार्टिकल्स दॅट ग्लो अ पर्टिक्युलर कलर आफ्टर बिंग इल्युमिनेटेड बाय लाईट, कळलं. जर का तुम्ही, आता हा पेन झाला, बरोबर. हा पेनला एक क्वांटम डॉट समजा, कोणता पेन आहे हा, बटरफ्लो सिम्पली बॉलचा आहे. मी ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे, बट हा पेन झाला. ह्या पेनला तुम्ही काय समजा, एक क्वांटम डॉट समजा, बरोबर. या क्वांटम डॉट्सवरती मी लाईट टाकली वरतून. आता याचा काय कलर कोणता आहे, ब्ल्यू आहे. पण जर का तुम्ही याच्यावरती लाईट टाकली तर ते वेगळे वेगळे कलर शो करण, कळलं. पण ग्लो अ पर्टिक्युलर कलर आफ्टर बिंग इल्युमिनेटेड बाय लाईट, हा वेगळा कलर, एक असं कोणता तरी एका प्रकारचा कलर शो करण जर याच्यावरती लाईट टाकली तर, कळलं का तुम्हाला. त्याला म्हणायचं क्वांटम डॉट्स. प्रॉपर्टीज ऑफ क्वांटम डॉट्स काय असतात, क्वांटम डॉट्स हॅव प्रॉपर्टीज इंटरमिजिएट बिटवीन सेमीकंडक्टर आणि डिस्क्रीट ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स यांच्या मधली प्रॉपर्टी असते. द प्रॉपर्टीज ऑफ क्वांटम डॉट्स हे कशावरनं डिटरमाइन होतं, यांच्या प्रॉपर्टीज साईज, शेप, कंपोजिशन, स्ट्रक्चरवरनं. लार्जर क्वांटम डॉट्स हे 5 ते 6 नॅनोमीटरचे असतात आणि ते लॉंगर वेवलेंथ एमिट करतात. छोटे क्वांटम डॉट्स हे 2 ते 3 नॅनोमीटरचे असतात
आणि ते शॉर्टर वेव्हलेंथ एमिट करतं. कळलं? आता हे तुम्ही लक्षात ठेवू शकताय, सोपं आहे. आणि याचे ॲप्लिकेशन्स काय, बायो इमेजिंगमध्ये म्हणजे कॅन्सर डिटेक्शन वगैरे त्यासाठी यूज होतं. अजून बाकीचे ॲप्लिकेशन्स काय, LED लाईटमध्ये यूज होतं. LED लाईटमध्ये काय, QD LED, QD व्हाईट LED वगैरे म्हणून यूज करू शकतोय. सोलार सेल्समध्ये यूज करू शकतोय. ऑप्टिकल ॲप्लिकेशन्स असतात याचे, कळलं? आणि फोटो डिटेक्टर्समध्ये यूज करू शकतोय. व्हिजन, सर्वेलन्स, स्पेक्ट्रोस्कोपी, इंडस्ट्रीयल इन्स्पेक्शनसाठी यूज करू शकतोय. कळलं? इथं आपला हा युनिट संपला आहे. आता आपण हा पूर्ण युनिट कव्हर केला. युनिट 3 होता ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल्स पॉलिमर्सचा. तुम्हाला जर का कळलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपलं टार्गेट कितीचं आहे, 150 लाईक्स आहे. हे पूर्ण करा. आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आणि तुम्ही इंस्टाग्रामची जी ID आहे 19 इंजिनियर, त्याला फॉलो करू शकता. मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या अपडेट्स वगैरे काही एंड सेमचं असेल, काही नोट्स प्रोव्हाइड करायचं असेल तर मी तिथं पण लिंक टाकत जाईन तुम्हाला. त्यामुळे 19 इंजिनियरला फॉलो करायला विसरू नका. नक्की फॉलो करा, नक्की फायदा आहे तुमचा. जे फॉलो करून ठेवतील आता त्यांना नंतर जे इंटर्नशिपचे सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातील फ्री ऑफ कॉस्टमध्ये. नंतर मी प्रोव्हाइड करेन त्यांना. कळलं? धन्यवाद.